नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू बातमीपत्रात स्वागत. बातमी डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांच्या संदर्भातील. डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांचे निधन 1 जानेवारी 2022 रोजी झाले. त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत असल्याने प्राध्यापक पुरुषोत्तम धोंडगे यांनी बहादरपुरा येथे भव्य समाधी उभारली आहे. त्यांची प्रथम पुण्यतिथी सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाणार असून लोहा कंधार तालुक्यातील गरजवंत लोकांच्या डोळ्याची मोफत तपासणी करून ऑपरेशन करण्यात येणार आहे. तर भव्य कीर्तनाचा कार्यक्रमही होणार आहे. पुरुषोत्तम धोंडगे यांनी 15,000 पेक्षा जास्त लोकांना पुरणपोळी जेवणाचे नियोजन केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाई केशवराव धोंडगे यांनी लोकांवर प्रेम केले तर लोकांनीही भाईवर भरभरून प्रेम केले. पुरुषोत्तम धोंडगे यांनी जवळपास 35,000 लोकांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असून नजरचुकीने कोणी निमंत्रण पत्रिका देण्याची राहिली असल्यास त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन पुरुषोत्तम धोंडगे यांनी केले आहे. मी शब्दात नाही सांगू शकत, कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर कोरोनाच्या काळामध्ये असं तर बाबांचा संबंध नेहमी यायचा, पण कोरोनाच्या काळामध्ये जो आम्ही घरामध्ये बंदिस्त होतो, खूप जणांचं नुकसान झालं, खूप वाईट गोष्ट झाली ती. पण माझ्यासाठी ते भाग्याचे दिवस होते. मी पूर्ण वेळ 100% माझ्या वडिलांसोबत मी देऊ शकलो. त्यांचे विचार, त्यांचा आदर्श, त्यांचं राहणीमान, या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं मला त्यांच्यासोबत वेळ घालवता आला. त्यांनी जे मला मार्गदर्शन त्या काळात केलं, त्यांचा सहवास लाभला, ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. खऱ्या अर्थानं माझ्या साठीच म्हणून नाही, तर मराठवाडा नाही तर महाराष्ट्राच्या अखंड देशासाठी एक छत्र, एक झेंडा, तत्व, निष्ठा काय असते याचं एका वाक्यात जर उत्तर द्यायचं असेल तर डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब एवढं दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी येतील. एवढं निथळ मनाचा, मोकळ्या मनाचा, दीनदलित, नायरेवाले, गोरगरीब, कष्टकरी, कुणबी राजे, बळीराजे, गुराखी राजे, सालदार राजे यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारा हा नेता. आणि तो नेता माझे वडील म्हणून नाही, तुम्ही अंत्यविधीच्या दिवशी पण हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण ज्या माणसाने लाखाच्या वर लोकांना जीवनाची संजीवनी देऊन रोजीरोटीचा प्रश्न मिटवला, तो माणूस आज 1 वर्ष जरी झालं तरी गेले जरी आपण म्हणत असाल तर मला वाटत नाही की ते गेले. ते त्यांच्या विचारातून, त्यांच्या कार्यातून, त्यांनी उभारलेल्या स्मारकातून, त्यांनी दिलेल्या शिव परंपरेतून, प्रत्येक ठिकाणातून ते आपल्यामध्ये आहेत. आणि त्यांचा वारसा, त्यांचा सामाजिक वसा, त्यांनी केलेले गोरगरिबासाठी प्रयत्न हे आपण चालू ठेवणं म्हणजे त्याच्यातच केशवराव धोंडगे साहेब आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतील असं मला या ठिकाणी वाटतं. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट मी प्रकर्षाने या ठिकाणी सांगू शकतो, मी स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो. ज्या माणसाने लाखो करोडो लोकांना जीवनदान दिलं, ज्या माणसाने शिकवलं, घडवलं, मोठं केलं, रोजीरोटी पोटाला लावलं, हजारो लोकांचं पुण्य ज्या माणसाच्या पाठीमागे होतं, त्या माणसाच्या सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. त्याचबरोबर त्या माणसाची पुण्यतिथी करायचं भाग्य लागलं. आणि विशेष म्हणजे एक मनामध्ये संकल्पना होती, ज्या माणसाची उंची आभाळ जसं आपल्याला मापता येत नाही, तशीच आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांची उंची आहे. त्याच पद्धतीचं त्यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे, त्यांचे समाधीस्थळ झालं पाहिजे. ते नुसतं समाधीस्थळ नसून ते एक शक्तीपीठ तयार झालं पाहिजे, ही प्रामाणिक भूमिका होती. म्हणून हे शक्तीपीठ तयार करण्याचं भाग्यही आम्हा सर्वांना लागलं. खऱ्या अर्थानं सख्यापेक्षा आदरणीय विठ्ठलराव पाटील पेटकर यांचे चिरंजीव पूर्णाजी पेटकर आणि त्याचबरोबर आमचे गोविंद काकांचे चिरंजीव आदरणीय उत्तम गोविंदरावजी भांगे या दोघांनी पूर्ण 24 तास या ठिकाणी राहून बाळू परडवाड, बाळू सोळंके, गुंडू गायकवाड, माधवरावजी पेटकर प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन, म्हणजे जसं बाबांना आयुष्यभर 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं, त्याच पद्धतीनं याचमध्ये माझ्यापेक्षा जास्त काम या लोकांनी केलं. म्हणून हे सगळं आपल्याला या ठिकाणी त्यांचं जे शक्तीपीठ, क्रांती पीठ आपल्याला बघायला मिळतं, तर ते यांच्या सगळ्याच्या दिवस रात्राच्या मेहनतीमुळे हे बघायला मिळतं. त्याचा खूप मोठा आनंद आहे. आणि खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्वांना या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की उद्या म्हणजे सोमवारी 1 जानेवारी 2024 आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांचा स्मृतिदिन आपण आहे. त्या दिवशी हजारो लोक, लाखो लोक केशवराव धोंडगे साहेबांना मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत. आम्ही प्रत्येकापाशी पोहोचू शकत नाही, तर याच निमित्तानं आपल्या माध्यमातून, हिंदवी बाणाच्या माध्यमातून मी सर्व मायबाप जनता जनाला विनंती करतो की पत्रिका मिळाली असेल, निरोप मिळाला असेल, न मिळाला असेल, आम्ही देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला. आपण हाच निरोप समजून निश्चित आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या या क्रांतीपीठ, ज्ञानसागर, प्रेरणा, शक्तीपीठ या ठिकाणी येऊन आपण उपस्थिती लावावी.
एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर सकाळी कीर्तन केसरी आदरणीय अक्रूर महाराज साखरे गेवराईकर यांचं कीर्तन त्या ठिकाणी आणि 12:30च्या नंतर भोजनाची व्यवस्था आपण सर्वांनी त्या ठिकाणी येऊन सहकार्य यावं एवढी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. जय क्रांती, जय महाराज.